जय महाराष्ट्र, जय श्री महाकाल, जय सारथी. प्रथमतः स्वागत आहे तुमचं एका भावांना नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात होते सकाळी सकाळी पंजाब मधून. पंजाबला आपण पोहोचलोय आणि पंजाब मधून आता हिमाचल असा आपला प्रवास होणार आहे. तर अजून राहिले 250 ते 250 किलोमीटर. संध्याकाळ 5 वाजेपर्यंत पोहोचून 8-9 वाजले आता. तर चला आता दिवसभर मस्त असं रनिंग होणार आहे, बघू चला. पण सध्या आता पोहोचलोय पंजाब मध्ये आणि पंजाब मध्ये एंट्री मारल्या आणि फड्या नाही मारला असं आहे का? काय पगडे गोंडाळे बघा, वाटतोय का ना प्युअर सरदार. नाद करती काय. तर भावानो आता पंजाब मध्ये मारली एंट्री. आता चंदीगड बायपास आहे. चंदीगडच्या आता पुढे जाऊन इथं पुढे जाऊन लेप मारायचा थोडासा 5-6 किलोमीटर गेलं की मग तिथून तो मोहालीवरून रोड तसाच याला निघतो आपला रूपनगरला. रूपनगरवरनं हमीरपूरवरनं आपल्याला असंच पुढे जायचंय. तर चला टाइमपास न करता दिवसभर हिमाचल मध्ये होईल तेवढं रनिंग आणू आणि संध्याकाळी जाऊन थांबू कंपनीच्या जवळ. काय पोहोचतोय 4-5-6 वाजेपर्यंत तरी जाईनच. अंधार पडायच्या टाईमला खाली झाली तर झाली, नाही तर करू मुक्काम तिथं, बघू कसं होतंय. चला निघूया आपल्या प्रवासात दिशेनं. आणि खवण्या बघा पंजाब मधनं प्रवास चालू आहे. तर भावानं फायनली चंदीगड मधनं आपण मारलाय लेप मोहाली रोडला. हा जातो मोहालीला रोड. एअरपोर्ट रोड आहे चंदीगडचा. अब तो गेला सिटीत सरळ गेलेला. चला पोलीसवाले आहेत, मोबाईल जरा आत ठेवतात, दमी दिलेलं इकडे. पंजाबला जरा आहे थोडासा त्रास पोलीसवाल्यांचा. काय 100-50 आपल्यासारखे आहेत, बाकी काय नाही. चालन बेलांचे लय भानगड नाही इकडे. चालन तिकडे हरियाणा राजस्थान लय जमवते चालनला. तिकडे काय प्रॉब्लेम नाही एवढा. हिमाचलला तर कोणी चिरत पण नाही. चुकूनच मारलं तर मारलं एखाद्यानं. पंजाब मध्ये काही असं बोर्ड असते 80, 67, 66. नवीन आला एखादा ते येड्यागट करतो. पण हे बोर्ड कशासाठी मध्ये सेक्टर असतात का नाही, सेक्टर तर सेक्टरचं बोर्ड असतात. नोएडात जसं आहे ना तसं इकडे केले. याला काय मिळतंय नाही मिळतंय. लंगरचा वास यायला लागलाय. काश्मीर मधनं गेलोय ते लंगरचा वास अजून काय जाय ना नाकातनं. आता पंजाबला आलोय तर इथं पण तसाच वास यायला लागलाय. म्हणलं आता केळं घ्यायला लागतील बघा. केळं घेतलं, केळं घेतली म्हटलं केळावं लावता ना का, नाहीतर आपल्याला जेवण काय जमणार नाही इथलं. बरोबर जेवण चांगलं आहे तसं पौष्टिक आहे यांचं, म्हणजे आपल्याला डाळी बिळी जमत नाही. केळं बिळ सफरचंद हे असले घ्यायचं आता त्याच्यावर काढायचे दिवस. आपण काय जेवण आणले सगळं जेवण करू शकतो. बघू आता तिकडे गेलं आता काय एवढं जेवणाचं हे नाही. बघू पुढं कुठं तर खाऊ काहीतरी चांगलं भेटलं पाहिजे. और आपले को लेना है लेफ्ट और ये लेफ्ट ले रहे हैं आपण. आगे बारिश चालू आहे. आता थोडं पुढं गेलं की पहाडी चालू होईल रूपनगरच्या पुढं. तर भावना आपण एनर्जी ड्रिंक प्यायचं बंद केलं होतं, पण आज लईच वैताग आलाय. म्हटलं आज लई दिवसात ना हाणावं. घेतलंय बघा एक प्रेडिटर. लावता आता प्रेडिटरवर दणका. चला बरं वाटलं. जवळजवळ मला वाटतं का नाही 4-5 महिने झाला हात लावला नव्हता. 4 महिने झालं तरी आज 4 महिन्यांना पहिल्यांदा घेतले, कारण एनर्जीच संपली लेवल. वैताग यायला लागला. म्हटलं आता हाणायला लागते, त्याशिवाय एनर्जी यायची नाही. चला आता संपीतून निघतो आपल्या प्रवासाच्या दिशेने. पाहुणा हळूहळू आता आपण पंजाब पास केले. आता हिमाचलच्या साईडला चाललोय आणि हळूहळू बघा जंगल आणि घाटी लागायला लागले आपल्याला. अजून काय प्रॉपर चालू झालेली नाही. आता राहिले आपलं अंतर 160 किलोमीटर आणि लागणार आहे आपल्याला आता घाटी. इथून पुढे स्टार्ट होईल. थोडं पुढे गेलं ना 20 किलोमीटर पूर्ण घाटी स्टार्ट होईल. घाटीमधून जायला एक मजा वेगळीच आहे. त्याला आपल्याला अजून हिमाचलची टिपी काढायची आहे. इकडे कुठे भेटतं काय, मागच्या वेळी मी तसाच जाऊन आलेलो एंट्री देत, पण आता तसं करणार नाही. आता प्रॉपर आपण टिपी वगैरे काढून मगच जाऊ. बिना टिपीचं आपण जाणार नाही. भावना आता वर चढाय डोंगर चालू झाली बघा. आता एसटी बंद करायला लागणार आहे आणि घामा घुम होणार आहे अशा तऱ्हेनं. बघू शकता कसा रोड आहे. करेक्ट आलोय ना बाबा. हे नाद खोळा नजारा चालू झालं बघा. आता होईल हिमाचल चालून. पाणी बघा कसलं आहे बर्फाचं. कडून पाणी नाही म्हणजे पाऊस थांबलेला आहे. पांढरं पाणी आहे हिरव्या कलरचं, ते आहे बर्फाचं. चला आपण लागलोय आता किरतारपूर रोडला, हमीरपूरवाला. चला चाल पहाडी एरिया चालू. इथनं आता घाट सेक्शन आणि चढ चालू होत्यात सगळं. आता एसी बंद करायची आणि चालायचं. अनु कसा आहे ना जरा आता नुकतं असंच बघायचं बघा कसे पहाडी.
नाद्या बाद विषयच नाही. आता सगळं असलंच आहे बघा. असलं बघायला ती पण आपली गाडी घेऊन येऊन पैसे कमवत असलं नजारा बघायला लय भारी वाटत. पैसे घालवून माणसं येतात बघायला हे. आपण पैसा कमवायला आलोय, कमवत नजारा पण बघतोय. याला भाग्य लागतं भाऊन, याला ड्रायव्हर व्हायला लागतं. हीच आहे आपली लाईफ. असं वाटतंय एक नंबर. पोचल्या आता हिमाचल बॉर्डरला आणि नजारा बघा कसा आहे. नादियाबाद हा असं लागतंय दावाय. तर आता फटाफट हिमाचल बॉर्डर पास करू आणि निघू. चला. कसा आहे हा नादखोळा. चढा नाही गाडी फर्स्ट सेकंड वरच येते जागेव. जन्नत जन्नत, स्वर्ग आहे स्वर्ग. देवभूमी हिमाचल. काय बघा घाट चालू, पहाडी गाडी आली. अरे फर्स्ट सेकंड एसी बंद केली. आता बघा ढासळी झालेली आहे. आता निवांत. आता रेटारेटी करायची नाही. आलं हिमाचलचं चेकपोस्ट, आरटीओ टॅक्स. आता आरटीओ टॅक्स भरूया इथं. हे बघा हिमाचल चेकपोस्ट. आरटीओ टॅक्स भरायचा निघायचं. बघू शकता हिमाचलचं हे गेट. एसी बंद केले ते असलं गरम व्हायला लागले बेकार. हिमाचलच्या बॉर्डरला थांबलो होतो. टीपी काढायची होती. मला माहित नव्हतं ऑनलाईन भेटती हिमाचलची. ती मी बघितलं नव्हतं. तर आपण काढली आता ऑनलाईन. त्या बाईला विचारलं होती. ती बाई म्हणली कॅश पाहिजे. बॉर्डरला बाई होती तर आपण काढली बघा. आता टीपी काढली आणि टीपी आहे बघा किती माहिती आहे का, 1595 रुपये टीपी आहे. लय टिप्पी आहे. इथं पण क्वार्टरली आहे गोव्यासारखं पंजाब सारखं. क्वार्टरली 1595 रुपये काढले. आता त्या बाईकडे जायची काही गरज नाही. ती मागं बॉर्डर आहे बघा. इथं बॉर्डर सारखं आहे. तिथं ती बाई बसलेली कम्प्युटरवर टिप्प्या काढत. काढली ऑनलाईन आपण. मला माहित नव्हतं ऑनलाईन भेटते हिमाचलची. पहिली नव्हती ऑनलाईन. आता केव्हा झाल्या मी बघितलं नव्हतं हिमाचल भेटते. तर चला काय विषय नाही. काढली टीपी आता. 1595 गेलो. 2 महिन्याची भेटली. चला आता निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं. घाटच आहे सगळा राव. फर्स्ट सेकंड थर्ड त्याच्यावरचा घेरच नाही आता. तर चला. एसी बंद आहे. गरम लय होतोय. घामा घुम झालोय. त्याची गेलेली आपली पण असला नजारा बघितला आता एनर्जी वाढली बघा. हे बागा टॉप विषयच नाही. काश्मीर पेक्षा भारी राव. एक नंबर हिमाचल. ला 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 ला. हा 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 हा. काय सीन आहे बघा भावानो. असलं बघायला ड्रायव्हर व्हायला लागतंय. ती पण लाईनचा नाद करती काय. लाईन वाल्याचा यावंच लागतंय लाईनला. कसं आहे नाद खोळाचा रस्ता आणि असा मोसम. जराशी असं पाऊस बिऊस पाहता बारीक. हे उगाच ऊन पडले. लय गरम होतं एसी बंद केल्यामुळं. आता कंटिन्यू घाट आहे त्यामुळे एसी तर बंद करावीच लागल. आता परत पंजाबला येतो एसी बंदच. बघा डासाळे बघा. हे असं डासाळ्याला असतंय त्यामुळे आधी विचारून जावं रोड कसा आहे काय आहे. बेकार घेतला बघा थर्ड गाडीनं. फर्स्ट सेकंड थर्ड. चला लय दाबी कराय नको. व्यवस्थित चालवणार तर डिझेल वडील. भावना आपण काश्मीरला गेलो होतो पण असलं सीन होतं बरं का. पण ते काय आपल्याला कॅप्चर करायला भेटलं नव्हतं. आता आपल्या गाडीत आहे केव्हा बी कुठे बी करू शकतोय. काय विषय नाही. आणि बघू शकता कसली पहाडे खतरनाक. त्या इथून बिलासपूर 22 मंडीला पूर आलाय बरं का. मंडी 75. मंडीच्या अलीकडनं आपल्याला लेप मारायचा. मनाली 182 आहे. भावनो रोड बघा की काय होय. सगळा रस्ता पहाडी आहे. पूर्ण पहाड. आता पोचस्तवर अजून बघा आपले 140 किलोमीटर आहे. पोचस्तवर रस्ता असला सगळा. म्हणून बोगद्याच्या पुढे येऊन थांबलो इथं. म्हटलं जरा थंबनेलला फोटो घ्यावा. आणि नजारा बघा खाली कसला आहे. पाणी बघा पूर आले झाले. पाणी खडूळ आले म्हणजे वर पाऊस चालू आहे. कमी झाले आणि तो घाटाला रस्ता बघा राव कसला आहे. लय खतरनाक रोड आहे. अजून पुढे तर लय खतरनाक सीन आहे. ती मजा येणार आहे आणि बरं वाटतं. लय भारी वाटते मला इकडं. हे आपली धन्नू आणि धन्नू दादा घेतो थंबनेलला फोटो.
पुढं आले आपल्याला कळलं होतं की ढासाळ आहे ते बघा. हे ढासाळ होतं मागचं एक आणि हे अशी जरा ढासाळ त्यामुळे वनवे चालू आहे. पलीकडे ढासाळ आहे बघू शकता कसलं ढासाळ आहे. दरडी ढासाळ जरी असा पुढं आपल्याला आहे थोडंफार लय नाही. आपण पाक हिमालयाच्या टोकात जाणार आहे धर्मशाळाला त्यामुळे काय विषय जरा अवघड आहे. व्हायला भरलंय राव नद्या भरलेल्या फुल तुडूंब. काश्मीरला काय एवढा तुडूंब भरल्या नव्हत्या राव. इकडं तुडूंब पाऊस निभार झाला. इकडं खुळे आगत पाऊस झालाय. गा 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 बघू शकता कसली नदी भरली टुंब. एवढं पाणी वर येतोय. खतरनाक खतरनाक. आपण आलो पाऊस बंद झालाय बघा. आपली ताकद लागलेली आहे. बघू शकता कसं आहे फिरायला येणाऱ्या गाड्या वगैरे. काय नजारा आहे राव कडक बघा नदीचा. आपल्या काठसव हे आहे त्यामुळे दिसणार नाही. मर्सडीचा लोगो कसलं खतरनाक दिसतोय राव. पूर आले वगैरे. बेकार बेकार. भावांनो नदीचा ब्रिज लागलाय मोठा असा आणि पाणी आहे गच्च नदीला तसं या बघू शकता बघा. थोडा आहे का पाणी इकडचा धावतो बघा तुम्हाला. बघितलं कसलं पाणी आहे नदीला. खडोळी म्हणजे पाऊस चालू लय झालाय पाऊस. डॅम फुटलाय त्याचं पाणी इकडे बी आलंय वाटतं. अजून एक बोगदा आला बघा. एकदम खतरनाक काम आहे. कॅमेरा पण आहे ती. स्पीड लिमिट आहे इकडं 40-45 कारला 60. दारूची दुकानं पण लय. लोक इकडे दारू लय भेटतात वाटतं थंडीमुळं. आला बघा टनेल नंबर 3 कसा आहे. हा स्वस्तिक काढले काय दिसतंय राव कडक. नाद खोळा नाद्या बाद. यार तू काय करतोस आत. ह्यात एखादी गाडी जर बंद पडली तर मग लफड आहे. बाकी टनल नाद खोळा बांधल्यात तर भारी लय खर्च केला राव इकडं रोड साठी. भावानो बाकीचे विषय भरपूर झाला आता नजारा वगैरे. आता तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह सांगतो काहीतरी. हा लेपला बघा मनालीला जायचं आपल्याला. इकडं आता हवालदार उभा असतात बघा इथं. तर इथनं आपल्याला लेप मारायचा आहे. लेप मारून आपण जाणार आहे कुठलं किरतारपूर रोडला. किरतारपूर नव्हे हमीरपूर सॉरी किरतारपूर तोंडात. आणि पाणी बघा कसलं आहे. पुलावा आलेला नसावं माहिती झालं. इथं पहिला हवालदार थांबायचं कुठं काय माहिती. हाय 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 कसा आहे. तर आता हा रोड आपल्याला घेऊन जाणार. आपलं राहिले अंतर 125 किलोमीटर. हवालदार बघत असता आम्ही लक्षात दिलं नाही त्याकडे मोबाईल पकडल्यामुळं. बॉम्बाला चलन बिलन टाकणं म्हणजे बरं. तर बघू शकता कसं आहे. कसा आहे सीन. तर आपलं राहिले 124 किलोमीटर अजून. आता मंडीच्या अलीकडनं आपल्याला जायचं. मंडी आपली कंगना राणावत तिथली आमदार का खासदार आहे बघा मंडी. तर तिकडे जायचं आपल्याला. तिकडून लेप मारायचा. तिथंच महापूर आलाय. तिकडं लफडा झालाय. तिकडं पुढं नाही जायचं आपल्याला. तिथनं मारायचं आपल्याला लेप. आता पुढे जाऊन 12 किलोमीटर एक लेप मारायचा राहतोय मी आपला. चला आता बघू. 60च्या आत चालायला लागतंय नाही तर चलन येते बघा. इथं 40चं आहे राव लिमिट. चलन यायला नको. 40चं लिमिट आहे राव. आपलं 43 होतं स्पीड. चलन लय मोठी मोठी चलन येतात बरं का इकडं. बेकार काम आहे. आणि नजारा राव कसला दिसतोय नदीचा. नाद्या बाद. पाहुणे बघा सरळ गेला मनाली. लेपला बिलासपूर हमीरपूर. हमीरपूरला आपल्याला जायचं. आता लेप मारायचा इथून 350 मीटर. कुठे बिलासपूर कुठं आहे रोड. हाय पुढे जाऊन लेफ्ट आहे हमीरपूरला. आपल्याला हमीरपूर मार्गे जायचंय. सरळ राहिला मनाली. मनाली पण 130 किलोमीटर आहे काहीतरी. आणि आपल्याला जायचं अजून 120. आता आपल्याला खरा खरा पहाडी रस्ता चालू होईल. चला मार्केट आहे आणि मगाच्यापासून असलंच लागलाय रोड सगळा. 3ऱ्या घेरच्या वर घेरच लागणं झालाय. कवा पोचायचो मी. राहिले 100 किलोमीटर पण पोहोचणार कवा. 3 तास धावतोय 100 किलोमीटरला. आपल्याला लागणार 4 तास. रोड माहिती नसल्यामुळे गोळ होतो. बाकी काय नाही. बारीक बारीक रोड आहे ती.
आणि स्पीड लिमिट आहे महत्वाचं 40चं आणि 50चं. त्या अचानक लक्षात येत नाही दणका याचा 5,000 रुपयाचा फाईन आहे. त्यामुळे आपलं चाललोय निवांत. तिसरा चौथा घेर लावतच नाही, तिसऱ्या घेरवरच जायचं आता. बघ कुठं मोकळं लागलं तिथं जरा दाबू. पण हे असं वरटॅक मारायचं नाही काय नाही, लय भानगडी आहे त्या. चला आता करून घेऊ हे गाव पास. लय उशीर झालं लागले, अजून संपन्नच झाले. आता हमीरपूरला आपल्याला ते झाकण टाकायचं डिझेलचं, तिथं शोरूम आहे वाटतं. तिथं मागं होतं फक्त इकायला होतं, म्हणला स्पेअर पार्ट नाही. अरे मग कशाला मग तुम्ही टाकले शोरूम म्हटलं पुढे मिळतं इकडे. या गाड्या जास्त कोण घेत नाही, तशा भरपूर आहेत बरं का इकडं. हिमाचलला गाड्या, पंजाबला याला भरपूर आहेत. लेलंड आणि लेलंड ऐकत नाही बरं का चढात, नाद करायला नाही चढात. 4थ्या 5व्या गिअरला जिथं पिकअपचा 3रा असतो ही 4थ्याला असते. आणि टाप मध्ये त्या बाबतीत नाद नाही करायचं. तिचा चढा बेडात नाद नाही करायचा लेलंडचा. तेवढंच वजन टाकून धरून धावायचं पिकअपवाल्यानं. चढात नाही गावत. फक्त खराब रोडला ह्याला बारकी टायर असल्यामुळे चालत नाही. बाकी डांबर रोड असू द्या ना, किती बी चढाना असू दे की थटत नाही. लेलंड बोलते मग. आणि असं पिडवेकर खाली सीन लय भारी होता धबधब्याचा बरं का. खाली नदीचं पाणी येते, गरम होते. असं वाटतंय गार बर्फात जाऊन कुठेतरी बसावं. बेकार पोचलो सध्या हमीरपूरला. इथं आपल्या अशोक लेलंडचं शोरूम आहे बघा. ते आपल्याला झाकाने घ्यायचं आहे. भेटलं तर बघूया. इथं हे खाली शोरूम आहे डाबऱ्यात इकडं. वर गाड्या लागल्यात, धन्नो आपली लावले. चला बघूया, झाकाने भेटलं तर घेऊ, नाही भेटलं तरी पण बघू. चला झाकाने घ्यायला आलो, पण ते झाकाने एकच होतं, ती एक कोणीतरी नेलंय वाटतं. तसं शोरूम आहे आपलं. तर उद्याला लायनर चेंज करून घेतो. इथं आता मार्केट आलंय अशोक लेलंडचं. तो बोलतो रोजच्या 7-8 गाड्या जात आहेत. पहिलं कोण घेत नव्हतं, पण आता म्हणला घाटात तुमच्या गाड्या चालतात 1 नंबर अशोक लेलंडच्या. त्यामुळे आता सगळे अशोक लेलंडच घ्यायला लागले तिकडे. ॲव्हरेज ब्युरोला भारी. टाटा इंट्रा इकडे चालत नाही बरं का. इकडे एकतर महिंद्रा पिकअप नाही तर अशोक लेलंड. बाकी टाटाच्या गाड्या घेत नाहीत इकडं. बघाय गाडी नाही, बघाय एक सुद्धा मला दिसलेलं नाही. टाटा छोटा ती सुद्धा दिसलेलं नाही. तर घाटात घेर घेऊन मरल माणूस एखादा त्या छोटा तिचं. कॅरी बिरी सुद्धा नाही इकडं. ओनली अशोक लेलंड पण आत्ता आल्या, नाही तर पिकअपच 500 होती पहाडोकी. अशोक लेलंड मला चालायला लागल्या. रोजच्या 7-8 जात्यात. बघू महिंद्राच्या गाड्या चालतात. ही मॅक्झिमम बघा, मग अशी मी वरटॅक मारला होता ह्याला, आत्ता अर्ध्या तासानं आलाय. कवा चालायची मॅक्झिमम आत्ता ही एक दिसली आहे बघा, एवढीच. बाकी छोटा ती बघाय नाही इकडे. लोकल सुद्धा नसेल, कारण चढत चालणार नाही, चढणार नाही गाडी, काय उपयोगच नाही. तर चला आता झाकण काय भेटलेलं नाही. उद्या म्हणला ये आणतो. ये भावना आपण पोहोचलोय हमीरपूरला. काय हमीरपूर सिटी. आणि इथंच ते आपल्याला शोरूम भेटलेलं मागचं. आता आपण जाणार आहे तिथं पण शोरूम आहे मोठं. आणि घर बघायचे कसे आहे वर डोंगराव. गा 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 नाद खोळा, पैसा वसूल. जाग्याव कट आहेत. फेस बघा कसला घाट आहे. वैतागली 100 किलोमीटर झालं घाटच आहे. घाट 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 नुकता घाट. प्लेन रोडच नाही बघाय. पाय दुखायला लागलाय सारखा ब्रेक मारो. घेर घेतला बघा. कसला रोड आहे बघा बघा. अजून घाट आहे गावात. घाटातच गाव आहे. कसली घर आहे ती नाथखुळा. आणि हे बसवाली एक गमिलेली हॉर्नवर बॉट ठेवलेली गाडीतच नाही. चला काय बघा इकडला नॅशनल हायवे. कसा आहे नॅशनल हायवे. बाय वराडते नॅशनल हायवे. नॅशनल हायवे आहे का काय म्हणायचं बायला आता. ह्या ते मॅपवाली बाय म्हणते कंटिन्यू नॅशनल हायवे. अगं बाया का बिघाडल्यास. नुकतं गार 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 ओढायचं. कसा आहे सीन. राज पिक्चर आठवलं का राज पिक्चर. आणि हे स्पीड ब्रेकर. स्पीड ब्रेकर एक मध्ये आधीच आहेत. कशाला केली काय कवट पळी होते गाडी. त्यावर फाईन दिलाय म्हणल्यावर कोण पळवायचं. आणि बघू शकता कसं आहे राज. याच काय करते ती काय माहिती या झाडाचं.
रबराची पण नाही ती कशाची आहे ती कुणा ठाव. बॅटा बेटा तयार करत असतील मला वाटतं या झाडाची. काश्मीरला नाही ह्याच्या नाही ते वेगळं असते बॅट. असं तिरकोणी पान असते बॅट बेट तयार करते. हे कशाचा आहे कोणा ठाव. माचीची काडी बिडी असलं काहीतरी हलकं झाड आहे. सीन बघा कसा आहे. नुसतं स्टेअरिंग घुमवायचं आहे. पहाडी किती वर आलोय आपण काय माहित. समुद्र सपाटीपासून किती फुटाव आहे. त्या खाली डबऱ्यात गाव आहे बघा सगळे. खतरनाक असा रोड आहे. ओ हो हे असा भोळा आहे बघा. अचानक येतोय कोण बी. कॅरी पण आहे वरत राव. इथं घेतली कॅरी कोणीतरी. पेट्रोल आहे पण. यो 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 बसवाला आला चटकाय. जाग्याव फिर जाग्याव. स्टेरिंग फिरून फिरून हात गायला आले. क्लसन ब्रेक दाबून गा 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 गा. जरा स्मूथ लागला. कसलं दिसतोय बघा खाली. आगा का 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 नाद खोळा आणि गणपत पुळा. हा 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 लय भारी लय भारी. भावनं मगाच्यानं गरम होत होतं. आलेला आहे पाऊस. झालेला आहे जरा गारवा. ऐतिहासिक राणी गुफा. आणि आलोय आपण आता नदीच्या कडकडनं चाललोय बघा. आता लेफ्ट मारायचं आपल्याला इथून. समोर आलाय 200. In 300 meters, turn left to stay on State Highway 39. हा स्टेट हायवे 39 आलाय. कुठं गेला. लेफ्ट आहे आता. त्या पुलावनं आहे. आयला लयच बारीक पूल आहे. कसं करायचं डेअरिंग ह्याच्यावर. काय घोटाळा भया. नक्की इकडनं जाय का विचारला पाहिजे रस्ता. पण मी 100 किलोमीटर झालं घाट 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 कंटिन्यू घाटत Take the next left to stay on State Highway 39. 39 स्टेट हायवे आहे ब्रिज वर. चला विचारू आणि मग मारू टर्न. बहुतेक हेच आहे. चला ही गाडी चालल्या म्हणल्यावर आपलं पण चाललंय. चला जाऊया. काय विषय नाही. मारलेला आहे टर्न. Continue on State Highway 39 for 36 kilometers. नदीला ही लावलंय पाणी बघा तरी पण कसलं आहे. खवाळलंय पाणी पूर्ण. पांढरं हिरवं पाणी असतं निळं. पण हे खडोळलंय म्हणजे पावसाचं पाणी आहे. चला आता राहिले अजून आपले 41 किलोमीटर. सगळा घाट घाट घाट. वैतागलोय मी. अक्षरशः पाय सुजलं माझं ब्रेकन क्लच दाबून. लय बेकार अवस्था आहे लय. चुकून पण येत जाऊ नका. हिमाचलला येऊ नका. काश्मीरला जावा. काश्मीर परवडलं 10 पटीनं. पण हिमाचल नाही बाबा. बर्फात तर एखादा आला की मेला असतो. त्याचे आईस कॅन्डी न बर्फ सगळं होऊन कार्यक्रम लागणारच त्याचा. आता बर्फ नाही तरी ही अवस्था आहे. बर्फात काय होईल. आगा गा गा गा. थंडी वेगळीच आणि बाकीचं वेगळंच. हा घाटात गायला येतंय राव. आपलं काम नव्हतं. ज्याला सवय आहे त्याच काम आहे. 4 लाईन वाल्याचं काम नाही या घाटाला. अक्षरशः वैतागाला गेअर घेऊन घेऊन घेऊन. खायनं वरनं वापा निघायला लागले त्या बघा. खाली सुद्धा पाणी सुटले. बसलोय त्याला. पाग वलकीत झाले. कवा 41 किलोमीटरला अजून धावतोय 2 तास. आई गाठली. दिवस गेला माझा दिवस. 1 वाजता लागलोय मी. 5 वाजले. 5 तास झालं चालूच आहे. चला 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 कंटिन्यू घाट. भवन पावसाच्या पाण्यानं बघा रोड वाहून गेलं होतं ते बघा. इकडं पाणी येतं असं. त्या पाण्यामुळे रोड वाहून गेलं होतं. ही मध्येच थांबलं महाकाडा. लय बेकार आहे अवस्था. साईडनं नदी. आता नदीतनं जायचं आहे. अजून बघा की रोड कसला आहे बघा. कसा आहे रोड. लय बेकार आहे रोड. हेच रोड वाहून गेला होता इथं. ते बनवलाय बघा. त्यामध्ये म्हणला होता ह्या रोडनं हळूहळू
वरनं पाणी जी पावसाचं आलंय ते सगळा डांबार घेऊन गेले आणि वरचा कचरा आहे तो सगळा आलाय बघा ह्यातनं बघू शकता. बाकी काय खतरनाकच आहे सगळं. जरा वैताग आला म्हणून थांबलो होतो. नजारा बघा कसा आहे बारका धबधबा. ही कधी बी ढासळू शकते असलं. आणि ती आपली लागली धन्नू. जरा म्हणलं आराम घ्यावं. वैतागलो राव, पाय दुखायला लागला अक्षरशः. म्हणलं जरा इथं फ्रेश व्हावं आणि मग निघावं. जरा फ्रेश होतात आहे धबधब्यावर. हातपाय तोंड धुतो. फेस वॉश आणलाय. टकाटक झालो म्हणजे टेन्शन नाही. चला होया टकाटक. ब्रेक मारून डिक्स झाल्या. गरम हात लावून देणं झाल्या. असली गरम झाल्या. मागचं पण लायनर गरम झाल्यात. मागं तर संपलाच विषयच नाही. पण ही लय गरम झाले. हात लावून देणं झाले. जरा थांबलो होतो बघा निसर्गाच्या सानिध्यात. एक नंबर वाटलं. धबधबं वगैरे कडक वाटलं. जरा हातपाय धुतलं. फ्रेश झालो. आता निघूया. तर चला. पावसानं घातलाय धुमाकूळ. आला बघा पाऊस. राहिले आपला 28 किलोमीटर आणि पाऊस आलाय. लय बेकार पाऊस. एवढा नाही जोरात पण भारी वाटतंय पाऊस आल्यामुळे. जरा गाडी घेत्या फसन सेकन इकडं. फस घेतला गाडीनं. फस एका ठिकाणी आता असलंच चढा नाही. लय पहाडी राव का. परत घेतला सेकंड. थारवाला सुद्धा जाय ना माग. थारवाला आहे किकलाय माझ्या माग. तर चला. पावसात आता मस्त वाटते. जरा थंड झाले वातावरण. छोटा रोड आहे. सगळं सिंगल गाडी बसते फक्त. काय मोडला काय पाटा. दाड दिशी वाजलं काय. तर चला पोचन आता. राहिलं एका तासाचा रोड आहे. 29 किलोमीटरला किती धावते बघा. 51 मिनिटं. चला पोचूया. भावना आपण आता पोचलोय. जवळ आहे. 7 किलोमीटर राहिले. काय सगळा खराब रोड. वैताग आलाय राव गाडी चालवू नका. हे बघा की रोड डबर पडलेत पावसामुळं. आणि पुढं बघा बर्फ लागायला लागले. गार आता वातावरण बघा कसं आहे इकडं. आता 8 किलोमीटर राहिले ते मोबाईल शॉपीचं दुकान. आणि आता स्वर्ग आलाय बघा. स्वर्ग कसा आहे ना. द्या बाद विषय दाखवतो बघा तुम्हाला कसा आहे बर्फ. हे सगळे हिमालय रांग आहे. हे मोठं दिसतंय असलं. मी जवळजवळ 40 डोंगर पास केली. ती 40 डोंगर पास करून आलूया. आता परत जाताना ती डोंगर आहे ती चढायचा उतरायचा. चढायचा उतरायचा. इकडे काय चढतच आली. उतरली कमीच. आता जाताना मला वाटतं उतरायचंच आहे सगळं. चढ कमी पण उतरायचंच आहे. भिंगरी जायचं आहे जाताना. थांबायचं नाही इथं. बर्फ बघा बर्फ. अजून काय घाट संपना झालाय बघा. क्लिअर कट पोचलोया गावात. घाट वैतागलोय घाटाला. आता कवा एकदाची प्लेन रोडला जातोय असं झालंय. आता काय मला पंजाब शिवाय प्लेन रोड मिळायचा नाही. कुठं आहे लेपला जायचं वाटतं. मोबाईल शॉपीत जायचं आहे. तिथनं सॉरी कॅम्प्युटर शॉपीत. तिथनं टेबल आहे ना काहीतरी घ्यायचं आहे किरकोळ. ती साहित्य घेऊन परत जायचं आहे तिकडं. तिथं आपल्याला अनलोड करायचं आहे तिथं. आता पॉइंटला पोहोचलोय आपण. मोबाईल शॉप ते कॉम्प्युटर शॉपी राहिले 2 किलोमीटर. वर बघू शकता बर्फाड सगळं. हिमालय रांग कसे आहे बागा टॉप. अर्धे आवर्स कुठं आले एवढी. कशी बसायची. बसली बाबा. खाली उतरला गाडी. चला पोचूया फटाफट. आणि बसलं तर बसलं बॉक्स. नाहीतर मग परत न्यायला यायचं. डबल फेरा करायला. बघूया. आणि दुकान आहे ह्याचं कम्प्युटरचं. इथं ते सामान टाकलं राहिलेलं. मगच मारी केली रावलंय. हे मालक आणि मी आम्ही दोघांनीच भरली. 2 टेबल ते कम्प्युटर होतं. किरकोळ साहित्य घेतलं भरून. आणि बघा सकाळी आला असतं तर लय लफडा. कारण मेन मार्केटच्या ठिकाणी आहे. म्हणजे रस्त्यावर गाडी लावली आणि भरून घेतली. झाली भरून. थोडासा त्रास झाला. माल हलवायला लागला इकडे तिकडं. पण झाली भरून. चला आता भरून झाले. आता जाऊन डायरेक्ट कंपनीत सकाळी खाली करतो. हे कम्प्युटरचं दुकान आहे बघा डेलचं. ते कम्प्युटर 2-3 होतं. टेबल होता. लपडी सगळी घेतलं भरून. ते आता कम्प्युटर झाले भरून सगळं. तर या दादांनी मला रस्ता 1 नंबर समजावून सांगितला. आणि तो आपल्याला समजला. आता त्याने असं वहीवर लिहून पाठवलं. तर आता निघतोय आपण इथून. हे दुकान आहे त्यांचं शॉप. आणि ते घेतलंय सगळं. तर चला निघूया आता
आपण डायरेक्ट त्या कंपनीच्या गेटवर जाऊ, जेवण वगैरे करून, धाबा वगैरे सांगितलं त्यांनी आणि निघू. चला भावाने जेवाय थांबलोय, त्या हा धाबा आहे सैनी धाबा म्हणून. आणि हे इथं मटर पनीर सांगितलंय, पनीर कमी आणि मटरच जास्त आहे, म्हणजे वाटाणाच जास्त आहे. चला आता खाऊया आणि इथनं आपल्याकडे जायला कंपनीत जायचं आणि जाऊन तिथे झोपून व्हिडिओ थोडे एडिट करायचे, व्हिडिओ एडिट करू आणि झोपून टाकू. चला भाऊ ना, आता रोटी सांगितले त्याला, इथलं जेवण भांगारच असते, इकडे खावत नाही आपल्याला. बघू आता खाऊ कसं तरी जाऊ, एवढं नाही काढायचं. भाऊ मस्त असं जेवण केलं आणि आता चाललोय जिथं खाली करायचंय कंपनीत तिकडं. बघू शकता रोड कसा आहे, जाग्यावर पिळणं होती. आता राहिले 1.5 किलोमीटर, 4 किलोमीटर होतं आपण जेवायला थांबलो तिथनं. चला आता कंपनीत पोहोचू आणि उद्या खाली करू. कंपनी म्हणजे ते काहीतरी गव्हर्नमेंटचंच प्रोजेक्ट आहे, तिथं खाली होणार आहे आणि सकाळी होईल का आत्ता होणार नाही. आता जाऊन तिथं गेटवर थांबतो, कारण सकाळी मॉर्निंगला ट्रॅफिक लागलं असतं इकडे जाम सिटीमध्ये. आत्ता बाहेर निघायला लय ट्रॅफिक असतं. बस स्टँड पाशी थांबलेलो आपण, 40 रुपये त्याला पार्किंग दिलेलं, पण काय उपयोग नाही त्याचा. चला भावना आता कंपनीत पोचतो. राहिले 1 किलोमीटर का 800 मीटर राहिले कंपनी. त्या गेटवर जाऊन झोपतो मस्त असं, बघू सकाळी काय करायचं, खाली करायचं. चला भावना कंपनीत पोचलोय आपण. CSIRIHBT ही कंपनी इथं आतमध्ये. आता ते सिक्युरिटी बोलले की बाहेर लावू गाडी, इथं नाही लागत, ते रोडला लावतो पलीकडं. चला और फायनली एंट्री करून आतमध्ये आलोय खाली करायला. बघू शकता हे काय ते सायंटिस्ट वगैरे बसतात ते आहे. हिमालयातलं बाकीचं सगळं टेस्टिंग होतं ते ठिकाणी. इन्स्टिट्यूट आहे मोठं असं. आता 5 मिनिटात हे दादा आलेत, खाली होईल गाडी. बघू शकता हे आले त्यांच्या सोबत. ब्लॉगर हो आप? आपके चैनल का नाम क्या है? उस पर गाडी भी दिखातो. आलोय बघा इथं आतमध्ये. आता खाली करून 10 मिनिटात खाली करून आपल्याला जायचंय बैजनाथ टेम्पलला. चला खाली करू आणि कल्टी मारू. भावनो नजारा बघू शकता, ही पलीकडे चहाची बाग आहे. कापराचं झाड आपण आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं बरं का. कापराचं झाड असतं मला माहितीच नव्हतं. ही लय काय काय झाड आहेत इथं. सायंटिस्ट बसते ती झाडावर संशोधन किंवा असं काही नवीन नवीन किड्यावर वगैरे संशोधन करतात. मोठे मोठे सायंटिस्ट आहेत. तर चला आता आपण आलो स्टोअरला. गाडी खाली होईल 10-15 मिनिटात, झाली की निघून जायचं. तर चला आता खाली करायला चाललोय आपण. इथं पलीकडे ग्रीन हाऊसच्या मागे तिकडे खाली करायचंय. मोसम कसा खतरनाक आहे बघा. पलीकडे खाली करून 5 मिनिटात. इधर से राईट अरे लय बारका राईट आहे. किती जुनी झाड आहे ती बघा इथं. गिरना नहीं चाहिए कुछ. तो बघू शकता कसे. क्या है सर जी ये क्या बोलते हैं इसको? फूड प्रोसेसिंग प्लांट है ये. फूड रिसीडिंग प्लांट. इसमें क्या होता है? मतलब जो भी प्रोसेस फूड होता है उसको उसका निकाल के उसके न्यूट्रिशन के बारे में पता करते हैं. अच्छा 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 अच्छा, मतलब जो नेचुरल है वो उसमें. हाँ वैसी नेचुरल चीजें. चला चला तर चला. हे म्हणजे त्यात कॅलरीज वगैरे किती आहे काय आहे ते चेक करतात त्यात. चला असं काय विषय नाही. तर खाली करतो आणि निघतो. बघू शकता खतरनाक असं आहे. इसमें ऐसे घुमा, इधर लगाना है, मतलब ऐसे लगाओ कि सामान उस तरफ हो जाए. इसमें उतरेगा क्या सामान? हाँ इसके अंदर जाएगा ना, तो ऐसे आप लगाओ कि ये डिक्की जो है वो पीछे की तरफ हो, दरवाजे की तरफ. अच्छा हाँ इधर लगा दूंगा. ये आहे बंदे दो. हाँ ये तर हे दादा खाली करतात बघा. पटापट होते खाली. 10 मिनिटात होईल खाली. का आपलं काय एवढं हेवी नाही. पटापट खाली करून आपण कल्टी मारायची आता. चला चालले खाली करायची. निघाल. तर भावना झाले गाडी आपली खाली. मस्त असं फटाफट पोच वगैरे घेतली बघा त्याची. आणि हे बघू शकता हे आहे असं इन्स्टिट्यूट. सायंटिस्ट लोक वगैरे. झाडं तर एवढी जुनी पुराणी आहेत ना. आणि कशा कशाची झाडं आहेत काय सांगू तुम्हाला. लय बेकार, लय खतरनाक, बेकारच म्हणते. आणि असलं सजवलंय ना हिमालय हे कडक कडक. आणि हे पुढं वरती ना सगळा बर्फ चालू आहे. आता तर सध्या नाही बर्फ, ऊन पडलंय फुल.
आता बर्फ असतो म्हणलं, अजून म्हणला 2 महिन्यानं हे सगळं भरतं म्हणला बर्फाने, एवढा बर्फ असतो इकडं. तर चला झाली आपली खाली आणि आता आपण निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं. आपल्याला रिटर्न यायचंय घरी. चंदीगडला येणार, चंदीगड वरून भरणार, मग येणार. चला हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.